सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी गुरुवार 8 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू। महापालिकेची सांगलीची अमरधाम स्मशानभूमी गुरुवार 8 ऑगस्ट पासून पूर्ववत सुरू होणार। आयुक्त शुभम गुप्ता यांची माहिती। पूर परिस्थितीमुळे 25 जुलैपासून बंद करण्यात आलेली सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी गुरुवार 8 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू होत आहे, अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली। या 14 दिवसाच्या काळात कुपवाड येथील बुधगाव रोड आणि स्वामीमळा येथील स्मशानभूमी 85 अंत्यविधी महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले। याबाबत आयुक्त गुप्ता म्हणाले की 25 जुलै रोजी कृष्णा नदीचे पाणी अमरधाम स्मशानभूमीत आल्याने अमरधाम स्मशानभूमी तात्पुरत्या स्वरूपात कुपवाड स्वामीमळा येथे स्थलांतरित करण्यात आली। यासाठी कुपवाड बुधगाव रोड आणि स्वामीमळा स्मशानभूमी येथे 20 कर्मचाऱ्यांच्याकडून 24 तास कामकाज करण्यात आले। यामध्ये दोन्ही स्मशानभूमीत एकूण 85 अंत्यविधी कर्मचाऱ्यांकडून पार पाडण्यात आले। आता कृष्णा नदीची पाणी पातळी उतरण्यास सुरुवात झाल्यामुळे अमरधाम स्मशानभूमीतील पाणी ओसरलं आहे। त्यामुळे बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांकडून अमरधाम स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली असून सांगलीची अमरधाम स्मशानभूमी गुरुवार 8 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहे, असंही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं। हिरकणी न्यूज करिता शरद गाडे, सांगली। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।